राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 16 जुलै या दिवशीचं चिंतन. साधन केल्याशिवाय समाधान कसं होणार? माणसानं सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे अशीच परमेश्वराची योजना आहे. श्रम आणि त्याचं फळ असं देवघेवीचं चक्र निसर्गतःच बसवलेलं असल्यानं निष्क्रिय माणसाला स्वास्थ्य कधीच लाभत नाही आणि मग तो करू नये ते तो करत बसतो. सर्व सोडोनी शोधा मजला ऐसे भगवंत बोलला. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. पृथ्वी तलावर पाठवताना माझा शोध घ्या, परत उगमापाशी या असं सांगून पाठवलं, पण माणूस नेमकं तेवढंच विसरला आणि बाकीच्या गोष्टीत रमून गेल्यामुळे त्याचं समाधान नाहीसं झालं. ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण आत्ताच सांगितल्याप्रमाणे कर्माचा उद्देश, दिशाच चुकली. एक बळाचे निवडले जे पोहतची उगमाशी गेले, उगमदर्शने पवित्र झाले तीर्थरूप असं समर्थाने म्हटलंय. स्वस्वरूपाचा शोध हेच जीवनाचं ध्येय हवं ते ठेवलं नाही आणि इंद्रिय सुखाच्या मागे लागत राहिले की धडपड होते. सारखं व्यवहाराचं साधन होत नाही असं नाही, पण समाधान लाभत नाही. काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. अपूर्णतेचं असमाधान जात नाही. समाधानासाठी प्रयत्न करूनही. यावर उपाय काय? माणसानं प्रयत्न करावेत, करायलाच पाहिजेत, कारण त्याशिवाय दुसरा उपायच नाही. कर्म केल्याशिवाय जिवंत राहणंच शक्य नाही असं गीता सांगते. हे कर्म व्यवहारातलं मात्र नाही, ते व्यवहार सोडूनही नाही हेही खरंच. परमेश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठी प्रयत्न करणं हेच खरं उद्दिष्ट आणि त्यालाच साधन म्हटलं जातं. जे व्यवहारानं म्हणजे नुसत्या व्यवहारानं साधत नाही ते साध्य करून घेण्याचा प्रयत्न म्हणजे साधन. ते केलं तर माणसाला आंतरिक समाधान लागतं. काहीतरी सेवा घडली केली तर काही मागण्याचा अधिकार आहे. न करोनी सेवेच्या व्यापारा, स्वामी समणे कोठे मुशायरा. अशी अवस्था नको. जे करायचं आहे ते केलं म्हणजे कर्तव्य केल्याचं समाधान मिळतं, जे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून साधन हे कर्तव्य केलं तर कृतकृत्यतेचं समाधान मिळू शकेल. ते घडावं यासाठी सद्गुरूंची प्रार्थना करणं एवढंच आपल्या स्वाधीन आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.